आणि दुसरंच काहीतरी जे आपल्याला दिसू शकत नाही ते नेहमी आहे आणि ते आपल्याला शोधायचंय असं मला त्या दिवशी कळलं. मग मी तो विचार करू लागले की जे नसतं ते आपल्याला कसं दिसेल. तर आता आणि आपल्याला दिसतं ते आपण का मानायचं नाही. तर मग नंतर मी थोडा विचार केला तर मला असं वाटलं की आपल्या घरामधलं जर उदाहरण घेतलं तर वायफाय आहे. सगळे व्यवहार हल्ली वायफायवर होतात. पण ते दिसतं का आपल्याला? नाही दिसत आहे. पण वायफाय तिथे आहे किंवा इलेक्ट्रिसिटी जरी धरली आपण तरी सगळं अख्खं जग आज इलेक्ट्रिसिटीवर चालतं. पण ती दिसत नाही आपल्याला. पण ती तिथे आहे. म्हणजे खरंच काहीतरी या क्वांटम ह्याच्यामध्ये जे आपण शिकलो त्याच्यामध्ये तथ्य असलं पाहिजे, की आपल्याला जे दिसतंय ते तिथे नसून दुसरं पण तिथे काहीतरी आहे त्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. आणि आता वरील याच्यामध्ये जाताना पुढील याच्यामध्ये मी पुष्कळदा असा विचार केला, की साधं अगदी सोपं उदाहरण, की अं, सकाळीच माझ्या मनात विचार आला, की खूप कपडे आहेत आणि कुठेतरी आपला सेल लागला, काही झालं, की असं जावंसं वाटतं, घ्यावंसं वाटतं, हे जातं. तर अगदी माझ्या मनामध्ये आज सकाळी हे कुठे आता सेलचे दिवसच चालू आहेत. तर मनामध्ये आलं, की नाही आपल्याला घ्यायचेच आहेत कपडे. सेलमध्ये स्वस्त मिळतील, अमुक-तमुक हे सगळे जुने झालेत किंवा हे नको, आपण फॅशन बदलली अमुक-तमुक असं. तर नंतर मग मला एकदम आठवलं मॅडमनी काय शिकवलंय, की जे दिसतं आपल्याला ते खरं नाहीये आणि त्याच्या पलीकडे दुसरं काहीतरी आहे. मग त्याचा आपण त्या दृष्टीने मी विचार केला, की एवढे सगळे खूप कपडे आहेत तरी आपण म्हणतोय की नाहीयेत आपल्याकडे, फॅशन बदलली, अमुक-तमुक आहे आणि उगाचच आपण धावत सुटणार होतो जाऊन. तर मला मग त्याच्यामध्ये असं वाटलं की नाही आपण आता ह्याच्या पलीकडचं बघायला शिकायचं आणि आपण असं मनात पण म्हणायचं की मला नकोच आहेत, मला गरजच नाहीये, माझ्याकडे आहेत, भरपूर आहेत, जुने झाले नाहीयेत, हीच फॅशन आहे. म्हणजे असं आपण मनाला वळवायचं, जे आपण बघतोय, दिसतोय त्याच्यापेक्षा पलीकडचा असा जो विचार करायचा, ते असं माझ्या मनात आलं. आणि आता जो सुरुवातीला मॅडमनी सांगितलं, की तुम्ही एक विषय घ्या, काय बदलणार आहात? तर मला असं वाटतं, की मला एज्युकेशन सिस्टीम बदलायला आवडेल. म्हणजे आता हे जे लहानपणापासून अगदी आपण एज्युकेशन घेत असतो शेवटपर्यंत. मग ती जी परीक्षेची सिस्टीम आहे, ती बदलायची आहे आपल्याला आणि असं काहीतरी शोधून काढायचं आहे, की आपल्या आपल्या कमी वेळामध्ये आपलं एज्युकेशन होऊ शकेल का? किंवा प्रत्येकाने घरातच बसून स्वतःचं स्वतः एज्युकेशन होऊ शकेल का? शाळेत तिकडे. मग नंतर मला असंही वाटलं, की नाही शाळेत वगैरे आपण कॉलेजात जातो तर आपला जनसंपर्क वाढतो. खूप मित्र-मैत्रिणी असतात. त्यांच्याबरोबर असलेलं एज्युकेशन वेगळं असतं आणि एकट्यानेच आपण आपलं घेतलं एज्युकेशन तर ते वेगळं होईल. म्हणजे व्यक्तिमत्व सगळं बदलून जाईल. मग मी विचार केला खरंच व्यक्तिमत्व बदलेल का? आणि जर सिस्टीम बदलून जे व्यक्तिमत्व तयार होईल, ते व्यक्तिमत्व आपल्याला फायदेशीर होईल का? आता आपल्याला ती सवय झाली की 10-10 तास किंवा 10-10 वर्ष शिकायचं, 8-8 तास शाळेत जायचं, तिथे वेगवेगळं हे करतात. पण त्याच्यापेक्षा वेगळं जे आपल्याला दिसतंय की ह्याच्यामुळेच आपल्याला एज्युकेशन मिळतंय, ह्याच्यामुळेच ते आपल्याला तर ते सोडून आपल्याला ऊर्जा किंवा चेतना कशी मिळेल, आपल्याला ज्ञान कसं मिळेल, ह्याच्यावर मी आता सकाळपासून विचार करतेय. जास्त काही मला सांगता येणार नाही, पण मी प्रयत्न नक्की करीन. धन्यवाद. धन्यवाद सुचेता मॅडम. फक्त एक म्हणेन की तुम्ही जे सुरुवातीला कपड्यांचं सांगितलं ना, ते हां. कपड्यांचं जे सांगितलं ना, त्याच्यात हो, क्वांटम हो. फिजिक्स कुठं नाही जाणवलं. तिथं हां. वैराग्यवाली कन्सेप्ट जाणवली, जी आपण बरं. वेदांमध्ये हां. शिकलो ती. आपल्याला हो. क्वांटम लेवलला विचार करायचा आहे. तर त्या दृष्टीने काय विचार करू शकतायत थोडा बघा, म्हणजे हो. थोडा वेळ घेऊन विचार करू. तर क्वांटम फिजिक्सची कशी आपण कन्सेप्ट तिथं उपयोगी आणू शकतो आणि त्या हं, दृष्टीने हं. इम्प्लिमेंट करू शकतो. आता तुम्ही जी सांगितली ती वैराग्यवाली कन्सेप्ट होती. बरं, बरं. हं? हं. हो, हो. आणि दुसरं सांगितलं तर ते छान सांगितलं की हा, शिक्षण
पद्धती त्याच्यातही हम्म. होम स्कूलिंग वगैरे बऱ्याच 15-20 वर्षापासून चालू आहे, जे की घरून हो, शिकवलं जातं वगैरे. पण जास्त अजून त्याचा प्रचार नाही झालेला हा. होम स्कूलिंगचा. आणि आपल्याला रिझल्ट दिसत नाहीयेत अजून, नुसतं चालूच आहे ते, की हम्म. ते घेतल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वात काय बदल झाला, त्याला फायदा होतोय की नाही, ते हम्म. आपल्याला अजून नाही कळायला असं जरा वेळ नाहीये. लागेल मी असं वाटतं सांगते मला. मॅडम, मी हा. सांगते, तुम्ही तो विचार चांगला केला. ऍक्च्युली आपल्याला या विचारांच्या शृंखलाच वाढवायच्यात. आपल्याला हा. इफेक्ट काय आला, माझ्यात बदल काय झाला, याच्यावर नाही फोकस करायचा आहे. आपल्याला आपले विचार कसे क्वांटम लेव्हलनी आपण करायला लागलोय, विचारांवर फोकस करायचा आहे. हम्म. मग काय झालं पाहिजे की विचारच अवेअरनेस मध्ये वाढले पाहिजेत. त्यामुळे मॅडम म्हणतात क्वांटम लेव्हलला विचार करा. आपल्यात बदल काय झाला हा महत्वाचा भाग नाहीये इथे. हा. इथे हा. महत्वाचा भाग आहे की आपले विचार कसे बदलू लागले आणि कशा कशा विचार आपण बदल. त्या क्वांटम बारीक सूक्ष्म लेवलला विचार करू लागलो. आता हो. तुम्ही म्हणता हो. रिझल्ट दिसत नाहीये. मी सांगते, जेवढे सायंटिस्ट आहेत, शास्त्रज्ञ, हा. बरेचसे शास्त्रज्ञ शिकलेच नव्हते. हो. हो. नापास मुलांची गोष्ट हे शेवटे लेखकाचं पुस्तक वाचा तुम्ही. हो, आणि वाचलंय मॅडम, वाचलंय. जगातले बरेच मोठे मोठे लोक शिकलेच नाहीयेत. हो. शास्त्र काढून टाकलेले होते असे बरेच लोक. आणि हम्म. मग त्यांना आयांनी थोडंफार काही शिकवलं. तर हो. रिझल्ट पूर्वीपासून आहेत, फक्त आपण डोळे उघडे ठेवून ते कधी बघितलेच नाहीत. कारण आपल्या डोक्यावर नेहमी एक भ्रामक भूत चढलेली होती. आता ती भूत आपण उतरवत आहोत. हो. तो रिअल तर लाईफ मधलं उदाहरण सांगू का होम स्कूलिंगचं? म्हणजे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये आहेत असे, जे की एक हम्म. ग्रुप आहे त्यांचा इथेच वाकडला पुण्यात. तर बरं. त्यांनी म्हणजे त्यांची मुलं आता कॉलेजला वगैरे आहेत. त्यांनी अख्खं शिक्षण 10वी पर्यंत त्यांना घरातूनच दिलं. त्यातही तुम्ही मगाशी जो कन्सेप्ट सांगितला की एकत्र शाळेत शिकणं आणि एकटं शिकणं फरक पडतो, सोशल होत हम्म. नाहीत मुलं, थोडक्यात सांगायचं तर. तर सोशल होत त्यांनी नाही. हो. त्याच्यामधूनही ऑप्शन हा काढला होता की ज्याने ज्याने ही कन्सेप्ट एक्सेप्ट केली होती मुलांना होमस्कूलिंग करायची, त्या सगळ्या आयांनी मिळून प्रत्येकीने एक एक विषय शिकवायचा असं ठरवलं, जेणेकरून सगळी मुलं एकत्र येतील आणि पुन्हा ते सेम गोष्ट होईल जी की शाळांमध्ये ते गेल्यावर होती. एकत्र, हा, एकत्र आणि शिक्षण त्याचा झालं. रिझल्ट म्हटलं तर मी ऑब्झर्व केलेलं, म्हणजे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये तेवढ्यांचं ऑब्झर्व केलेलं, मला हे जाणवलं की जास्ती क्रिएटिव्ह आहेत ती मुलं. आणि हम्म. जे ज्ञान आपल्याला शाळेत, म्हणजे त्यांच्याकडनं मी ऐकलं, जे शिकवणार आहेत होमस्कूलिंग, ज्यांनी एक्सपिरियन्स घेतलाय त्यांच्या मुलांवरती किंवा शिकवण्याचा, त्यांनी सांगितलं की शाळांमध्ये शिकवायला 1 वर्ष शिकवायला सिलेबस जेवढा वेळ लागतो ना, तेवढं घरात हम्म. शिकवायला 1 महिन्यात शिकवू शकतो आणि ते त्याच्यात एक्सपर्ट होतात. गरज नाहीये की 1 वर्ष लागतं त्याला. तर हा. तो इथे रिझल्टही तेवढा आहे. हा. इथे ना शिकतायत का यावर फोकसच नाही द्यायचा. हम्म. आता कसा बरं. कन्सेप्ट होत चाललाय की बरेच पॅरेंट्सनी मुलांना शाळेतच घातलेलं नाहीये. शाळेतही घातलेलं नाही, शिकवतही बसलेले नाहीत. कारण शिकवून काही होतच नाही. हे जे काही शिक्षण आहे पोपटपंची, जसं आता बघा, कित्येक पॅरेंट्स 12वीत आणि 10वीत, 12वीत स्पेशली घालतच नाही मुलांना शाळेमध्ये. आणि हम्म. ट्युशन्सला घालतात ते, की ज्या ट्युशन्सला शाळेत नाही गेलं तरी चालतं, बाहेरनं देतात. त्यांनी काय होतंय मुलांचं? काही साध्य होतंय असं काही नाहीये. म्हणून हम्म. शिकायचंच नाहीये. जे काही शिकायचंय तेच वेगळं शिकायचंय. मग जीवन शिक्षण त्यांनी द्यायला सुरुवात केली बऱ्याच पॅरेंट्सनी. जीवन शिक्षण म्हणजे जीवनात काय महत्वाचं आहे ते, जसं गुरुकुल पद्धतीत फोकस बदललेला आहे, तसंच या हम्म. काही पॅरेंट्सनी मुलांना शाळेत न घालता एक जसं आता सरकारही सांगते की मराठीच शाळेत शिकवा, मराठी लँग्वेज मध्येच हो. शिकवा. कारण मुलांचं मन तेवढं हे नसतं, मुलांच्या कवळ्या मनाला हे होतं. तसं लिखाणाचाही रिसर्च मी बराच अभ्यास केलेला आहे. आपण सगळ्या छोट्या छोट्या मुलांना लिहायला शिकवतो. बाहेरच्या देशांमध्ये आधी वाचनावर फोकस आहे. लिखाण आणि जे स्नायू असतात कवळे मुलांचे, त्याला वेगळंच काही हे होतं. त्यामुळे 5-6 वर्षापर्यंत लिखाण नको मुलांना, असे वेगळे वेगळे कन्सेप्ट येत चाललेत. मदर टंग मध्ये शिकवा. आता मदर टंग मध्ये शिकवणं कंपल्सरी होणार आहे. जसं पाट्यांचंही फॅड आलं, मग लोकलच भाषेतल्या पाट्या हव्यात, तसं तसं काय शिकलं पाहिजे हे सुद्धा बदलत चाललेलं आहे. त्यामुळं कंटेंटवर फोकसच नाहीये की मुलांना शाळेत घातल्याने कमी स्पीडने शिकलं जाणार आणि घरात जास्त स्पीडने शिकलं जाणार. फोकस काय क्वालिटीचं शिक्षण घेणार, काय शिकणार यावर फोकस आहे.
तर खूप हे थोडस विचार करू शकतो आपण की बाबा काय क्वांटम लेवलला आपण जे सत्य आहे, म्हणजे मी तर सांगू का तुम्हाला, मी जे सांगतेय पॅरेंट्सला आता तेच, की मुलांना त्याकडं वळवूच नका. मुलांना तुम्ही हे जे आहे ना, आपला सोल कशासाठी आलाय, आपण जीवनात काय साध्य केलं पाहिजे, ते जर शिकवलं तर तेवढं महान व्हॅल्यू कुठलीच नसणार आहे तुमच्या जन्माची, मनुष्य जन्म घेतलेल्याची. अशा भाषेत मी सांगतेय काउन्सिलिंग मध्ये. जे मला पॅरेंट्स आई वडील मुलांचंच घेऊन बसलेत, मुलींचंच घेऊन बसलेत, त्यांना तर मी पर्सनल काउन्सिलिंग मधनं हेच सांगते. मी तर तुम्हालाही सगळ्यांना तेच सांगेन, काहीही शिक्षण आता कोणालाही पुढे नेणार नाहीये. हे सगळ्या लादलेल्या संकल्पना आहेत आणि खूप मोठ्या मोठ्या लेवलवर शिक्षण, एज्युकेशनल सिस्टीम आपली सगळी कोलॅप्स होणार आहे आता. जे आपण म्हणत होतो शिक्षण खूप प्रौढीचं होतं आणि खूप याचं होतं, अं, नावलौकिकाचं होतं, त्याचा काहीच उपयोग नाही राहणार आहे. आणि कोण, म्हणजे मी परवा माझ्या मुलालाही म्हटलं, तुम्हालाही बऱ्याचदा म्हणते, आता कोणते नोकऱ्या चालणार आहेत? प्लंबर, वायरमन, जिथे ऍक्च्युअल तुमचे AI रोबो कोणी काम करू शकणार नाही, तेच कामधंदे चालणार आहेत. कारण खाणं पिणं सुद्धा सगळं नष्ट होईल ना नंतर. काय गरज राहणार आहे? मग हे जो सगळा आहे पिरॅमिड, तोच उलटा होत आहे. त्यामुळं हे सगळं या लेवलला विचार करण्याची गरज आहे. जर आपण क्वांटम फिजिक्स डोळ्यापुढे आणलं तर कशाची गरज आहे? त्या पिकांची सुद्धा गरज नाही. तुम्हाला हे माहितीये का, सगळ्या पिकांवर आता सगळा प्रोग्राम केला जातोय, बी बियाणांवर प्रोग्राम केला जात आहे आणि बरेच सीडलेस लोक फळं येत आहेत. पुढे सीड पण राहणार नाही, धान्य पण राहणार नाही आणि पीक पण राहणार नाहीये. आणि सगळ्यात असं म्हणतात की जे काही अन्न पदार्थ आहेत, मधल्या काळ स्विच ओव्हर होईपर्यंत अन्न पदार्थ आहेत तीच करन्सी राहणार आहे. बार्टर सिस्टीम येणार आहे मधला काळ, आणि मग नंतर ते पण सगळं बदलून जाणार आहे. आणि मग या सगळ्या सिस्टीम कोलॅप्स होणार आहे. त्याच्यात एज्युकेशनल सिस्टीम पण महत्वाची धरली गेली आहे की जी खाली कोसळणार आहे. तर त्यामुळे या एज्युकेशन सिस्टीमला आता अमृता मॅडमनी जे काही दिले असाइनमेंट, त्या लेवलला जरूर विचार करा. केवढे मोठे, आणि विहंगमची संकल्पनाच ती आहे. मी हे सगळं बघायला लागले. माझी मुलं इंटरनॅशनल कंट्रीज मध्ये ज्या वेळेला टॉप 1 फील्डला होती, माझ्याला ज्या वेळेला भेटायला यायची, त्यावेळेला मी याच गोष्टींवर विचार करायची. आणि मेन मला कळलं की माणूस समृद्ध होतच नाही, माणूस नुसता सापळ्यात अडकतो. आणि म्हणून मानवाला सुख, शांती, समृद्धी, समाधान कशात आहे तेच कळत नाही. आणि मला आयुष्याच्या 50व्या वर्षी जे कळलं, ते मी काही तरुणांना लवकर सांगेल. तरुणांना 50व्या वर्षाच्या आधी मी जाग करेल, या हेतूने ही संकल्पना काढली मी स्वतः. आणि ज्या वेळेला आम्ही हे म्हणजे आनंदाभोवती, म्हणून तर मग मी लोकांना सांगते की तुम्ही संकल्प काय लिहाल मुलांसंबंधी? एज्युकेशन, अवॉर्ड, बक्षिस, पैसा, नोकऱ्या, लग्न, हे संकल्प लिहू नका. एका संकल्पात सगळं येतं की माझी मुलगी, माझा मुलगा समृद्ध आहे, सुख शांती समाधानात आहे. बस त्याच्यात सगळं येतं, काही सगळं येतं. म्हणजे कित्येकांचे विवाह झाले, मुलींचे नांदत नाहीयेत, घटस्फोट झालेले आहेत. मग तुम्ही काय केलं मुलींना शिकवून? सुखी झाल्या का त्या मुली लग्न करून? मग काय मागितलं पाहिजे आपण मुलींसाठी? मुलांसाठी काय मग? हे प्रत्येकाने या लेवलला विचार करा सगळ्यांनी, क्वांटम स्तरापर्यंत. आपण आलोतच आहोत कशाला इथे? त्या लेवलनी विचार करायचा आहे, बारीक सारीक. तर थोडस आपल्या विचारांना चांगली गती मिळणार आहे आणि या विचारातनं चांगलं काहीतरी पेरलं जाणार आहे. कोणाला बोलायचंय का अजून? नाही तर मग उद्या घेऊ उरलेला, आता 5:15 वाजलेत. मॅम मी